बाळा, डोळे पुस आणि शांत होय. आज तू इथे आलायस कारण तुझ्या कष्टाचा घडा आता भरला आहे. आज तू हा निरोप ऐकतोय म्हणजे तुझ्या भाग्याची कवाड उघडण्याची वेळ आली आहे. मी तुला आज सांगावा धाडलाय, कारण तू जर आज हा शब्द सोडून दिला तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये येणारा सुवर्ण काळ तू स्वतः गमावून बसशील. पण जर का तू आज हा काही मिनिटांचा प्रवास माझ्या सोबत केलास तर मी तुला वचन देतो, पुढचे 6 महिने तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आनंदाचे दिवस असतील. हा काळ तुझ्या प्रवासाचा नाही तर तुझ्या राज्य अभिषेकाचा आहे. तू जर तुझं नवीन आयुष्य स्वीकारायला तयार असशील तर होय स्वामी असे टाईप कर आणि मग ऐक. पुढच्या 6 महिन्यात तुझ्या आयुष्यात असे काही बदल घडतील ज्याची तू कल्पनाही केली नसेल. तू ज्या यशासाठी, ज्या सुखासाठी वणवण फिरला आहेस ते सुख आता तुला स्वतः शोधत शोधत तुझ्याकडे येत आहे. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा तू आज माझ्या या शब्दांवर मनापासून विश्वास ठेवेल. बाळा, तू विचार करतोयस ना की माझ्या आयुष्यातील गेलेले दिवस हे परत येतील का? तर मी तुला सांगतो, तुझे गेलेले दिवसच नाहीत तर तुझी जवळची गेलेली माणसे सुद्धा परत येतील. ज्यांनी तुला आज एकटं पाडलंय, ज्यांनी तुझ्याकडे पाठ फिरवलीये, त्यांना तुझ्या यशाचा लखलखाट, त्यांच्या चुकीची जाणीव करून देईल. या 6 महिन्यामध्ये तुझ्या घराचा उंबरडा आनंदाने भरून जाईल. जे प्रश्न गेल्या काही वर्षात सुटत नव्हते ते आता या 6 महिन्यामध्ये एका मागे एक सुटत जातील. हा कोणताही चमत्कार किंवा जादू नाही, ही तुझ्या सबुरीची व माझ्या आशीर्वादाची फलश्रुती आहे. ही संधी आज तुझ्या हातात, तुझ्या दारी उभी आहे. तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस. बाळा, तुला खूप त्रास झाला ना जेव्हा लोक तुझ्याबद्दल उलट सुलट बोलत होते, जेव्हा तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. आता शांत रहा. पुढच्या 6 महिन्यात तुझे निंदक स्वतःहून गप्प राहतील. त्यांचे बोलणे थांबणार नाही, पण त्यांची तुझ्याकडे बघण्याची नजर नक्की बदलेल. जे तुझे पाय ओढत होते ते आता तुझ्या यशाचं कौतुक करताना दिसतील. हा माझा न्याय आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी नाही तर त्यांना तुझी किंमत कळण्यासाठी तिथे पाठवलं होतं. जेव्हा तू स्वतः शिखरावर असशील तेव्हा तेच लोक तुझ्याकडे वर पाहून टाळ्या वाजवत असतील. ज्यांनी तुझा विश्वासघात केला त्यांना आता त्यांच्या कर्माची फळं मिळायला सुरुवात होईल. तुला काहीही करायची गरज नाही. तू फक्त तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे. तुझे मौन हेच त्यांचे सर्वात मोठे शासन असेल. तुझी प्रगती हाच त्यांचा सर्वात मोठा पराभव असेल. पुढच्या 6 महिन्यात तुला अशा काही संधी मिळतील ज्या तुला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देतील. तू जर नोकरी शोधत असशील तर तुला सन्मानाची जागा मिळेल. तू जर व्यापारात असशील तर तुझे नाव दशदिशांना गाजेल. तुला एक गुप्त मार्गदर्शक भेटेल. ती व्यक्ती तुला ओळखू येणार नाही, पण तिच्या एका शब्दाने तुझा मार्ग मोकळा होईल. ती संधी ओळखण्याचं चातुर्य मी तुला देणार आहे. फक्त स्वतःला तू कमी लेखन बंद कर.
तू म्हणतोस स्वामी माझ्याकडे धन टिकत नाही, पण तूच आता बघ पुढच्या 6 महिन्यामध्ये तुझ्याकडे लक्ष्मी अशी प्रसन्न होईल की तुला तिचे गाठोडे सांभाळणे कठीण होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, हे यश मिळाल्यावर माज करू नकोस. जेवढा तू झुकशील तेवढाच तू उंच होशील. ज्या व्यक्तीच्या विरहाने तू रात्रभर रडला आहेस ती व्यक्ती तुला सोडून गेली आणि तुला वाटलं की आता आयुष्य संपलं. ती व्यक्ती पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात दार फुटावेल, पण आता एकदा तिला माफ कर, कारण ती आता तुझ्यावर हक्क गाजवण्यासाठी येत नाही, तर स्वतःची चूक मान्य करण्यासाठी तुझ्याकडे येत आहे. नात्यातील सगळे दुरावे आता मुळापासून नष्ट होतील. तुझ्या कुटुंबात आता आनंदाचं वातावरण असेल. ज्यांनी तुला आज तुच्छ लेखले तेच आता तुझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळीक साधतील. हा काळाचा महिमा आहे आणि काळ आता तुझ्या बाजूने आहे. तुझी प्रगती पाहून जगाला आता आश्चर्य वाटेल. तू जो त्याग केला आहे त्या त्यागाचं सोनं होण्याची वेळ आता आली आहे. ही काही मिनिटे तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे, कारण यातून तुला तुझ्या भविष्याचा आशीर्वाद मिळाला आहे. बाळा, आता आपण या संवादाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुझा जुना काळ संपलाय आणि नवीन युगाचा आरंभ झालाय. बाळा, गेल्या काही मिनिटात तू जे काही ऐकलंयस ते केवळ काही शब्द नव्हते, तर ती तुझी येणारी नियती आहे. तू विचार करतोयस ना की हे सगळं माझ्या बाबतीत खरं होईल का? अरे वेड्या, संशय कशाला घेतोस? जेव्हा तू या जगात एकटा पडला होतास, जेव्हा रात्रभर उशा ओल्या होईपर्यंत तू रडत होतास, तेव्हा तुला सावरणारा मीच होतो. जर मी तुला त्या अंधारातून बाहेर काढू शकतो, तर मी तुला या यशाच्या शिखरावर का नेणार नाही? पुढच्या 6 महिन्यात जे काही यश तुझ्या हाती लागणार आहे त्याचा पाया तू आज रचला आहेस. तुझा विश्वास हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. आता इथून मागे वळून बघायचं नाही, मागचा विचार करायचा नाही. मागचा रस्ता मी कायमचा बंद केलाय, कारण मला तुला यशस्वी होताना बघायचंय. मला तुला पुढं न्यायचंय. आता लक्ष देऊन ऐक. ज्यांच्यासाठी तू तुझं रक्त आटवलं आणि तरी सुद्धा त्यांनी तुला नाकारलं, ती माणसं तुझ्या आयुष्यात परत येण्याच्या वाटा व मार्ग शोधतील. पण यावेळी तू कमजोर व्हायचं नाहीस. ती माणसं जेव्हा तुझ्याकडे परत येतील तेव्हा त्यांना तुझ्यामध्ये बदललेला रुबाब त्यांना स्वतः पाहायला मिळेल. बाळा, तू कधीच कुणाचा द्वेष करू नकोस, कारण द्वेष करणारी माणसं मुळात कधीच मोठी होत नाहीत. तू फक्त त्यांना क्षमा कर आणि आपल्या मार्गावर चालत राहा. तुझी प्रगती बघून त्यांच्या डोळ्यात जे पाणी येईल तोच तुझा खरा मार्ग असेल, तुझा उत्कर्ष असेल. ज्यांनी तुला शून्य समजलं होतं त्यांना आता तुझा आनंद वाटू लागेल. हा माझा तुला दिलेला शब्द आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये तुझे शत्रू तुझे गुणगान गाऊ लागतील. तुला पैशांची काळजी वाटते ना? तुला असं वाटतंय ना की किती कर्ज आहे,
तुला पैशाची ओढाताण वाटते ना? हे कसं सुटणार? बाळा, जेव्हा मी मार्ग उघडतो ना तेव्हा छप्पर फाडून देतो. बाळा, पुढच्या 6 महिन्यामध्ये तुझ्याकडे धनाच्या अशा काही गोष्टी येतील की त्या तुला सांभाळताही येणार नाही. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, लक्ष्मी तिथेच नांदते जिथे शुद्धता व शांतता असते आणि शुद्ध विचार असतात. बाळा, तुझ्या मनातली जी काही जळमट आहे ती काढून टाक आणि कुणाबद्दलही वाईट बोलू नको किंवा विचारही करू नको. तुझ्या घराचा उंबरठा आनंदाने भरून जाईल. तुझी मुलं, तुझं कुटुंब, तुझी माणसं आता आनंदात राहतील. मी तुला केवळ पैसा नाही तर शांतता देणार आहे, ज्याने तुझा आत्मा शांत होईल. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्ष तरसत आहे ती आता तुझ्या घरामध्ये कायमचा वास करेल. आता हा व्हिडिओ संपायला काहीच मिनिटे उरली आहेत, पण हे लक्षात ठेव, व्हिडिओ संपला तरी माझी साथ, माझा आशीर्वाद कधीच संपणार नाही. मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. उद्या स्वतःला आरशात बघशील तेव्हा तुला तुझ्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसेल. ती चमक तुझ्या आत्मविश्वासाची असेल. पुढच्या 6 महिन्यात तू जिथे हात लावशील ती गोष्ट सोन्याची होईल. म्हणजेच तू कोणत्याही कार्यामध्ये, कोणत्याही कामामध्ये उतर, तिथे तुला यश नक्कीच मिळेल. कारण तुझं नशीब आता तू नाही तर मी लिहित आहे. तुला आता कोण्याही ज्योतिषाकडे किंवा कोण्याही बाबाकडे जाण्याची गरज नाही. तुझं नशीब माझ्या चरणांशी आहे आणि मी ते योग्यच करणार. फक्त एकच काम करायचं, कधीही हार मानायची नाही. आता ही काही मिनिटांची साधना पूर्ण झाली आहे. तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत